ओके, काय दिसतंय तुम्हाला स्क्रीन वरती? वाचा. कोणी एक जण वाचा पटकन, वेळ नका घालू. Programming of Raspberry पाय Pi to पाय पाय control म्हणायचं, रास्पबेरी पाय. हा, Pi control LEDs attached to GPIO pins. ओके. प्रोग्रामिंग ऑफ रास्पबेरी पाय टू कंट्रोल LEDs which are attached to GPIO pins. ओके. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, एक मिनिट अजून कोणतरी येत आहेत बरं का, एकच मिनिट, म्हणजे मग त्यांनाही आत घेऊ आपण आणि मग सुरू करू. प्रकार नाही देते. Okay, programming of Raspberry Pi to control LEDs attached to the GPIO pins. आता रास्पबेरी पाय काय आहे सांगा बरं. रास्पबेरी पाय हा काय आहे हे सांगा मला. सिंगल बोर्ड कॉम्प्युटर. सिंगल बोर्ड कम्प्युटर म्हणजे SBC आहे तो. ओके. आणि GPIO म्हणजे काय? जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स. ओके, जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स किंवा पोर्ट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. अच्छा, तर आपण ह्याचं जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स बद्दल शिकलेलो आहोत, डिस्कस केलेलं आहे. त्या रास्पबेरी पाय वरती कोणकोणते कंपोनेंट्स असतात ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत. ओके. आता त्या जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन मध्ये जर बघायला गेलं आपण Pi3 मॉडेल B किंवा B+, हे जर हायर वर्जन्स बघायला गेले आपण तर ते 40 पिन जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. त्यातल्या काय 2 पिन ज्या आहेत त्या 3.3 व्होल्टच्या आहेत, 2 पिन ज्या आहेत त्या 5 व्होल्टच्या आहेत, एक पिन जी आहे ती ग्राउंडची आहे आणि बाकीच्या उरलेल्या पिन ज्या आहेत त्या उरलेल्या पिनांपैकी काही पिना ज्या आहेत त्या खरोखर फक्त डेडिकेटेड जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स आहेत आणि काही पिन्स ज्या आहेत त्यांना ड्युअल फंक्शन आहे. 8051 मध्ये सुद्धा बघितलंय आपण की ड्युअल फंक्शन असतं पोर्टच्या पिनांना. ओके. तसं काही पिना अशा आहेत की ज्यांना ड्युअल फंक्शन आहे. ओके. तर आता इथे आपण काय करणार आहे, या जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्टचं काय काम असतं सांगा बरं साधारणपणे. काय काम असतं त्याचं जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्सचं काय काम असतं जनरली? त्याचं काम असं असतं की बाहेरचं जे रिअल वर्ल्ड आहे त्या रिअल वर्ल्डला तुमचा सिंगल बोर्ड कम्प्युटर कनेक्ट करायचा असेल तर त्याकरता काहीतरी वे हवाय किंवा एखादा इंटरफेस हवाय. त्यासाठी आपण हे जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्ट किंवा पिन्स या आपण वापरत असतो. ओके. म्हणजे तुम्हाला समजा LED कनेक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला हे कनेक्ट करायचंय, काही स्विच कनेक्ट करायचंय किंवा सेन्सर कनेक्ट करायचंय, डिस्प्ले कनेक्ट करायचंय, कोणतीही गोष्ट कनेक्ट करायची असेल तुमच्या SBC ला सिंगल बोर्ड कम्प्युटरला तर तुम्हाला या पोर्टचा वापर करावा लागतो आणि त्याशिवाय तुम्ही ते कनेक्ट करू शकत नाही. किंवा ही प्रोव्हिजन दिलेली आहे बोर्डवरती की ज्याच्या थ्रू तुम्ही एक्सटर्नल डिव्हाइसेस तुमच्या सिंगल बोर्ड कम्प्युटरला जोडू शकता. मग जो आपला आता सेकंड पेपर आपण शिकतोय, काय नाव आहे सेकंड पेपरचं आठवते कुणाला? एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम डिझाईन. एम्बेडेड सिस्टीम डिझाईन
असं नाव आहे त्याचं. ओके. मग ह्या एम्बेडेड सिस्टीम डिझाईन वरती बेस्ड एक्सपेरिमेंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि त्यातले 3 एक्सपेरिमेंट्स आपल्याला ऍक्च्युअली डिस्कस करायचे आहेत आणि परीक्षेसाठी तुम्हाला त्या 3 एक्सपेरिमेंट्सची तयारी करायची आहे. ओके. आता इथे बघा एम काय दिलेलं आहे एक्सपेरिमेंटचं, वाचा बरं कोणीतरी. चला चला पटकन, तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे मला आज. चला 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 कोणतरी वाचा. येस. बोला कोण कोण आहेत. To make LED blink using Raspberry Pi and Python. हा. त्याच्या खाली काय लिहिलंय ते पण वाचा. Instruments Raspberry Pi 3 setup with monitors and USB mouse and keyboard. Solderless breadboard. Jumper wires for easy hookup. Resistor packs. Red LED multimeter. ओके. हे सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला लागणार आहेत. रास्पबेरी पाय सेटअप म्हणजे तुमचा SBC बोर्ड ऍक्च्युअली, तो जो मार्केटमध्ये विकत मिळतो तो. हा. आणि त्याच्याबरोबर आपल्याला सिरियल पोर्ट्स आहेत ना, त्या सिरियल पोर्टला आपण मॉनिटर जोडू शकतो, माऊस जोडू शकतो, कीबोर्ड जोडू शकतो. म्हणजे तेवढ्या 3 गोष्टी जोडल्या की ते तुम्ही डेव्हलपमेंटसाठी वापरू शकताय, प्रोग्रामिंग करू शकताय. ओके. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय लागतो की सोल्डरिंग न करता सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकताय. मग सोल्डरिंग न करता टेस्ट करायचं तर त्याला ब्रेडबोर्ड लागतो. ओके. आणि कनेक्शनसाठी जम्पर वायर्स लागतात. म्हणजे डायरेक्टली फक्त त्या काय करायच्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हुकअप करायच्या आहेत त्या, बाकी काही नाही करायचं. रेझिस्टन्स लागणार आहे तुम्हाला, एक LED लागणार आहे, अर्थात कुठल्याही रंगाचा वापरला तरी चालेल. आणि मल्टीमीटर जर हवा असेल तुम्हाला, काही व्होल्टेज लेवल चेक करायचे असतील तर लागेल, अदरवाईज त्याची तशी काही गरज नाही. ओके. आता सर्किट सेटअप जर तुम्ही बघितला तिथे, तर तुम्हाला सर्किट सेटअप दिसतोय बघा. या सर्किट सेटअप मध्ये एक मिनिट, ह्यालाच मॅम ब्रेडबोर्ड म्हणतात का? हो 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 करेक्ट. दाखवते तुम्हाला एकच मिनिट, जरा पॉइंटर घेते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. हा जो आहे ना ब्रेडबोर्ड आहे, त्याला होल असतात आणि आतून कनेक्शन असतात. तुम्ही जस्ट त्याच्यामध्ये कॉम्पोनंट टाकला की काम झालं. म्हणजे ह्या पॉइंटला तुम्ही इथे काय कनेक्ट केलेलं आहे बघा, इथे LED टाकला, लगेच इथे तुमचा रेजिस्टर, करंट लिमिटिंग रेजिस्टर इथे जोडला. ओके. आणि मग इथून डायरेक्ट वायर काढली, ती एका पिनला दिली, दुसरी वायर काढली, ती दुसऱ्या पिनला दिली. आता इथे तुम्हाला पिन आउट दिसतंय बघा, त्याचं दिसतंय ना पिन आउट. हा. तर आपण कुठल्या पिन्स वापरलेल्या आहेत, ही पिन आणि ही पिन, 6 नंबर आणि तुमची 8 नंबर. 6 नंबर जी आहे तुमची ती ग्राउंड पिन आहे आणि 8 नंबर जी पिन आहे ती जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन आहे. हे बघा, पिवळ्या रंगाने दाखवलंय ते GPIO, ब्लॅक रंगाने जे दाखवलंय ते ग्राउंड. ओके. आणि पिवळ्या रंगाचे जे आहेत ते 3.3 व्होल्ट त्याचं स्पेसिफिकेशन आहे आणि लाल रंगाचे जे आहेत ते 5 व्होल्ट स्पेसिफिकेशन आहे. मग आपला लाईट एमिटिंग डायोड जो असतो तो 3.3 व्होल्ट वर ऑपरेट होत असतो. तर तो ऑपरेट होत असताना आपल्याला ते येलोलाच जोडायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे वापरतो, काय म्हणायचं त्याला, लाईट एमिटिंग डायोड वापरतो, कमी रेटिंगचा डिव्हाइस आहे आणि ते कमी रेटिंगचं डिव्हाइस वापरत असताना आपल्याला 3.3 व्होल्टलाच वापरायचंय ते. ओके. आता आपल्याला काय करायचंय की त्याचं रेझिस्टन्स फाइंड आउट करायचंय. ओके. तर रेझिस्टन्स कसा फाइंड आउट करणार तुम्ही, तर साधारण 40 मिली अँपिअर इतकं करंट त्याच्यातून अलाव केलं तर आपल्याला चालणार आहे.
तर 40 मिली अँपिअर एवढं करंट अलाउ करण्यासाठी आपल्याला किती व्हॅल्यूचा रेजिस्टर लागेल हे आपण कशाने काढायचं? V इज इक्वल टू आय आर. ओहम्स लॉचं इक्वेशन आहे ना, V इज इक्वल टू आय आर. तिथे काय करायचं की R इज इक्वल टू V अपॉन I. म्हणजे V ची व्हॅल्यू किती आहे आपली? 3.3 व्होल्ट आणि I ची साधारण 40 मिली अँपिअर. आणि हे साधारण तुम्ही काढलं मिली अँपिअरचं अँपिअर मध्ये कन्वर्ट करा आणि हे काढलं साधारण तर तुम्हाला हे 80 ओहम इतकी व्हॅल्यू येते. ओके, म्हणजे याच्यातून प्रॉपर करंट फ्लो व्हायला तुम्हाला 80 ओहमचा रेजिस्टर लाईट एमिटिंग डायोडच्या सिरीज मध्ये टाकायचा आहे. या रेजिस्टरचं नाव आहे करंट लिमिटिंग रेजिस्टर. तो रेजिस्टर नसेल तर तुमचा लाईट एमिटिंग डायोड जळून जाईल, म्हणून तो रेजिस्टर तिथे आपल्याला टाकायचा आहे. ओके, हे झाले कनेक्शन्स. केवढे सोपे आहेत बघा, काहीच गरज नाही. 2च पिना लागतात आपल्याला. या म्हणजे GPIO मधली पिन नंबर 6 जी आपली ग्राउंड पिन आहे आणि पिन नंबर 8 जी आपली काय आहे इनपुट आउटपुट पिन आहे. यातल्या कोणत्याही पिना तुम्ही वापरू शकता. 9, 11 वापरू शकता, 14, 16 वापरू शकता, 20, 26 वापरू शकता, 24 वापरू शकता, कोणत्याही वापरू शकता. असं काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. इथे आता आपण इथे या सर्किट मध्ये असं कनेक्शन दाखवलंय म्हणून तसं घेतलंय. तर कुठल्याही इनपुट आउटपुट पिनला ते तुम्ही कनेक्ट करू शकताय किंवा तसा प्रोग्राम तुम्हाला विचारला तर लिहिता आला पाहिजे. ओके, आता हे झाले कनेक्शन बद्दल. एवढे सिंपल आपले कनेक्शन होते. आता पुढे आपल्याला काय करायचंय की पायथॉन प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला. हा LED ब्लिंक करायला पायथॉन प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, आता हा प्रोग्राम लिहित असताना तुम्हाला 2 स्टेप्स इथे कराव्या लागतात. तुम्ही मॅथ्सचा पायथॉन प्रोग्राम कशावर करताय मुलांनो? मॅम ते अॅनाकोंडा म्हणून सॉफ्टवेअर आहे, ते डाउनलोड करायला सांगितलं होतं आम्हाला. त्याच्यावर करताय का? त्याच्यातलं कुठलं वापरताय अॅनाकोंडा मध्ये? स्पायडर. स्पायडर वापरताय का? बर बर बर. पण आपण जे पायथॉन करणार आहोत ना ते डेडिकेटेडली रास्पबेरी पाय साठी करणार आहोत. आणि रास्पबेरी पाय साठी तुम्हाला रास्पबेरी पायचा IDLE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जे असतं ते IDLE ते पण फ्रीली अवेलेबल आहे आणि त्याचं सध्या 3.9 व्हर्जन अवेलेबल आहे. ते जरी तुम्ही डाउनलोड करून घेतलं, साधारण 9 MB आहे वाटतं ते, म्हणजे ज्यांच्याकडे हे आहे लॅपटॉप आहे त्यांनी करून घ्यायला काही हरकत नाही. तर ते डाउनलोड करून घेतलं तुम्ही की त्याच्यावर तुम्हाला वर्क करता येईल. पण अर्थात तुमच्याकडे रास्पबेरी पाय बोर्ड नसल्यामुळे, माझ्याकडे सुद्धा नाहीये, त्यामुळे आपल्याला ते प्रॅक्टिकल्स करून नाही बघता येणार. ऍक्च्युली काय होतं की तुमच्या रास्पबेरी पाय बोर्ड मध्ये तुमच्या SD कार्ड मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम लोड केलेली असते रास्बियन, आणि मग हा ID पण घ्यायचा आणि मग ते दोन्ही मिळून इंटरफेसिंग करावं लागतं आपल्याला आणि मग त्याच्यासाठी प्रोग्राम्स डेव्हलप करावे लागत असतात. ओके, पण आता ते शक्य नाही, तर आपण फक्त प्रोग्रामिंग बघणार आहोत. आणि त्या प्रोग्रामिंग मध्ये हे इंटरफेसिंगचे आज जो मी प्रोग्राम दाखवते तुम्हाला हा प्रॅक्टिकल साठी सुद्धा आहे आणि तो थिअरी साठी सुद्धा आहे. त्यामुळं तुम्हाला ऍट अ टाइम 2 गोष्टींची तुमची प्रिपरेशन इथे होणार आहे, हे लक्षात घ्या. आता हा जो प्रोग्राम दिलेला आहे इथे तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. अगदी साध्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक म्हणजे जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्ट जे आहे ते इनिशियलाइज करावे लागतात. ते इनिशियलाइज करायचे प्रोग्राम थ्रू, आणि मग LED ऑन करायचा आणि मग ऑफ करायचा आणि त्या दोन्ही मध्ये 1 सेकंदाचा डिले ठेवायचा आणि मग हे कंटिन्युअस लूप मध्ये हवं असेल तुम्हाला तर टाकायचं. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आपण इथे करणार आहोत. ओके, आता इथे तुमच्या ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट दिसतंय बघा तुम्हाला, हे बघा, इम्पोर्ट RPI GPIO ॲज जनरल पर्पज इनपुट आउटपुट. ही स्टेटमेंट लिहिली की काय होतं, रास्पबेरी पायची GPIO जी लायब्ररी आहे
ती लायब्ररी इम्पोर्ट केली जाते. ओके, ती आपल्याला लागणार आहे. ओके, आता इथे काय लिहिलेलं आहे बघा, दुसरं काय लिहिलेलं आहे, फ्रॉम टाइम इम्पोर्ट स्लीप. म्हणजे स्लीप फंक्शन जे आहे डिलेचं, स्लीपचा अर्थ काय होतो की डिले इंट्रोड्यूस करणे. तर हे डिलेचं जे फंक्शन आहे ते सुद्धा इम्पोर्ट करायचे. ओके, आता हे जे आहे GPIO डॉट सेट वॉर्निंग्स आणि ब्रॅकेटमध्ये फॉल्स लिहिले. ओके, म्हणजे वॉर्निंग इग्नोर करण्यासाठी ही स्टेटमेंट लिहिलेली आहे. नंतर पुढचं जे पुढची जी पिन लिहिलेली आहे तुमची, कुठलं फंक्शन लिहिलंय बघा, GPIO डॉट सेट मोड, GPIO डॉट सेट मोड, GPIO डॉट बोर्ड. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार, रास्पबेरी पायचं GPIO मॉड्यूल जे आहे ते मॉड्यूल यूज करणार आहे आणि त्याचा मोड सेट करणार आहे. ओके, म्हणजे आपण यातून काय सिलेक्ट करणार, तर GPIOच्या पिनांचं जे फिजिकल नंबरिंग आहे ते फिजिकल नंबरिंग आपण तिथून काय करत असतो, इम्पोर्ट करत असतो किंवा इनिशियलाइज करत असतो. ओके, आणि त्याच्याकरता हे आपल्याला GPIO डॉट सेट मोड, GPIO डॉट बोर्ड ही स्टेटमेंट लिहावी लागते. ओके, आता काही गोष्टींमध्ये आपल्याला काय करावं लागतं की GPIO डॉट सेट मोड GPIO डॉट BCM असं पण लिहिलेलं असतं. BCM चा अर्थ आहे ब्रॉडकॉम. म्हणजे तुम्ही कुठला बोर्ड वापरताय त्याच्यावर ते अवलंबून आहे. ब्रॉडकॉम बोर्ड वापरत असाल तर GPIO डॉट सेट मोड इंटू ब्रॅकेट GPIO डॉट BCM ब्रॅकेट कम्प्लीट अशा प्रकारची स्टेटमेंट तुम्हाला इथे लिहावी लागेल. ओके, आता त्याच्या पुढचं जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे सेटअप फंक्शन. ओके, हे फंक्शन काय करतं की तुमचा आयदर जो पिन आहे तो इनपुट पिन म्हणून किंवा आउटपुट पिन म्हणून सेट केला जाऊ शकतो. म्हणजे ज्या पिना तुम्ही वापरणार आहात त्या पिना इनपुट पिन किंवा आउटपुट पिन म्हणून तुम्हाला कॉन्फिगर करता येतात. आणि मग ते कॉन्फिगर करण्यासाठी जे स्टेटमेंट लिहायचंय ते स्टेटमेंट इथे आपण लिहिलेलं आहे बघा. आता हे सांगते मी तुम्हाला काय लिहिलंय, GPIO डॉट सेटअप ब्रॅकेटमध्ये 8 लिहिलंय. म्हणजे हे पिन नंबर 8 आहे तुमची. आपण पिन नंबर 8 ला LED कनेक्ट केलंय ना, 8 आणि ग्राउंड मध्ये. म्हणजे पिन नंबर 8 GPIO डॉट आउट, म्हणजे आउटपुट पिन म्हणून ती तुम्हाला इनिशियलाइज करायची आहे. आणि सुरुवातीला या पिनची व्हॅल्यू काय असली पाहिजे, लो असली पाहिजे. ओके, सुरुवातीला त्याची व्हॅल्यू लो असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला सेटअप करायचं आहे. हे लक्षात आलं का, सांगा मला. या मॅम ते सिंपल सेट बोर्ड सांगता का परत? सेट बोर्ड हे ना तुमचं फिजिकल पिन नंबरिंग वापरण्यासाठी केलेलं आहे. फिजिकल पिन नंबरिंग जे आहे 1 to 40 ते वापरण्यासाठी केलेलं आहे. जर तुम्ही ब्रॉडकॉमचा बोर्ड वापरला ना तर तिथे बोर्डच्या ऐवजी BCM म्हणजे कुठलाही तुमचा बोर्डचा जो टाईप असेल तो तिथे लिहायचा. BCM जो मॅन्युफॅक्चररने दिलेला आहे तो तिथे लिहायचा. GPIO डॉट BCM म्हणजे ब्रॉडकॉमचा बोर्ड. GPIO डॉट बोर्ड म्हणजे बोर्डचा टाईप, तिथे तुम्हाला बोर्डचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. आलं का लक्षात? हो मॅम. हा, आता त्याच्यानंतर जे आहे पुढचं बघा, हे पुढच्या लाईन्स लक्षात आल्या ना तुम्हाला, कशासाठी वापरले आपण. डिले फंक्शन आपण इम्पोर्ट केलंय, GPIO लायब्ररी आधी इम्पोर्ट केली बरोबर, त्याच्याशिवाय पुढचे सगळे फंक्शन्स इम्पोर्ट करता येणार नाही आपल्याला. इथे वॉर्निंग सेट करायची आपल्याला, ती फॉल्स सेट केली आणि त्याच्यानंतर मोड सेट केला बोर्डचा पिन नंबरिंग साठी. आणि त्याच्यानंतर काय केलं की तुमची पिन नंबर 8 जी आहे ती आउटपुट पोर्ट म्हणून कॉन्फिगर केली आणि त्याची व्हॅल्यू 0 केली. ओके,
आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्टेप केल्यानंतर आपल्याला काय करायचंय की एलईडी अगोदर ऑन करायचंय आणि मग 1 सेकंड डिले द्यायचंय आणि मग ऑफ करायचं. ओके. आणि मग पुन्हा अजून 1 सेकंड डिले द्यायचंय आणि हे कंटिन्युअसली लूप मध्ये तुम्हाला ठेवायचं. ओके. मग कंटिन्युअसली लूप मध्ये ठेवण्यासाठी जे तुम्ही स्टेटमेंट वापरणार आहात, जे आपण 8051 मध्ये व्हाईल 1 वापरायचो त्या ऐवजी इथे व्हाईल ट्रू आहे. व्हाईल 1 आणि व्हाईल ट्रू अर्थ दोन्हीचा सारखाच आहे. मीनिंग ऑफ दिस इज दिस विल रन फॉर एव्हर, म्हणजे कंटिन्युअस लूप मध्ये राहील. आता बघा किती सिंपल आहे. इथे पिन नंबर 8 हाय करायची ना आपल्याला, तर GPIO डॉट आउटपुट, GPIO डॉट आउटपुट ब्रॅकेट मध्ये आउटपुट काय आउटपुट करणार, पिन नंबर 8 ला हाय व्हॅल्यू आउटपुट करणार, GPIO डॉट हाय. ओके. तर अशा प्रकारे हाय तुम्ही आउटपुट करणार, म्हणजे एलईडी ऑन करणार. पिन नंबर 8 ला तुम्ही काय जोडलेलं आहे, एनोड जोडलेलं आहे लाईट एमिटिंग डायोडचा, आणि ग्राउंडला तुम्ही काय जोडलेलं आहे, कॅथोड जोडलेलं आहे. ओके. अशा प्रकारे जर जोडलेलं असेल आणि तुम्ही पिन नंबर 8 वरती हाय आउटपुट करत असाल तर तुमचा लाईट एमिटिंग डायोड हा फॉरवर्ड बायस होणार आहे आणि तो टर्न ऑन होणार आहे. ओके. मग टर्न ऑन झाल्यानंतर त्याला थोडा वेळ द्यायचा थोडा वेळ त्याला ऑन ठेवायचंय. इथे 1 सेकंद म्हणजे इथला आतला आकडा तुम्ही बदलला तर तेवढ्या सेकंदाचा डिले तिथे तुम्ही देऊ शकता. इथे स्लीप फॉर 1 सेकंड म्हणजे 1 सेकंदाचा डिले दिला, म्हणजे 1 सेकंदासाठी तुमचा लाईट एमिटिंग डायोड हा ऑन राहणार आहे. मग त्याच्यानंतर अजून एक सिंपल स्टेटमेंट आपल्याला लिहायचंय, ते म्हणजे GPIO डॉट आउटपुट पुन्हा ब्रॅकेटमध्ये 8 GPIO डॉट लो. मगाशी हाय केलं होतं, आता लो करायचा, म्हणजे ऑन असलेला एलईडी पुन्हा ऑफ करायचा. ओके. मग हा ऑफ केल्यानंतर तो पुन्हा 1 सेकंदासाठी ऑफ करायचा आणि मग हे कंटिन्युअस लूप मध्ये राहील, ऑन आणि ऑफ, ऑन आणि ऑफ. आणि हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली एलईडी जो आहे तुमचा तो ब्लिंक होत असलेला दिसेल. ऑन ऑफ होणे म्हणजे ब्लिंक होणे. ओके. तर असं एवढा छोटा प्रोग्राम आहे हा, आणि हा कंप्लीट प्रोग्राम इथे दिसतोय तुम्हाला. इम्पोर्ट RPI डॉट GPIO. ओके. as GPIO from time import sleep. Okay. GPIO dot set warning false, ignore warning for now. नंतर GPIO dot set mode, GPIO dot board, GPIO dot setup into bracket 8 GPIO out comma initial is equal to GPIO low. So initially set value of this port equal to 0. So while true GPIO dot output म्हणजे आउटपुट करायसाठी GPIO dot output हे वापरायचं, सेटअप करण्यासाठी GPIO dot setup हे वापरायचं, सेट मोड करण्यासाठी, मोड सेट करण्यासाठी, फिजिकल पिन डायग्राम वापरण्यासाठी GPIO dot set मोड वापरायचा. आणि वॉर्निंगचा जे तुमचा हे आहे, वॉर्निंगचा जो तुमचा स्टेटमेंट आहे तो GPIO dot set warning हा फॉल्स सेट केला म्हणजे इग्नोर करायचा, ट्रू सेट केला तर तो वॉर्निंग कडे काय करेल, लक्ष देईल, असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर हा अशा प्रकारे एकत्रित तुम्ही प्रोग्राम रन केलात, म्हणजे साधा IDE जो आहे आपला पायथॉनचा तो पण तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. एडिटर आहे त्याच्यामध्ये, एकतर कमांड प्रॉम्प्ट वर तुम्ही प्रोग्राम लिहू शकता लाईन बाय लाईन, प्रत्येक लाईन लिहिल्यावर त्याचा आउटपुट दिसेल तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट वर. आणि एडिटर वर गेला तर कम्प्लीट प्रोग्राम लिहायचा, रन नावाचं ऑप्शन असतं त्याच्यामध्ये, रन नावाचं ऑप्शन वापरून लगेच रन करायचा. इतकं ते सोपं आहे, काही त्याच्यामध्ये तसं अवघड नाहीये. ओके. तर आता पुढे हे बघितलं तर तुम्हाला असं साधारण दिसेल की हा बोर्ड आहे, या बोर्डला इतके कनेक्शन केलेले आहेत, तो प्रोग्राम त्याच्यामध्ये बर्न केलेला आहे आणि कंटिन्युअसली तुमचा एलईडी ऑन ऑफ होतोय. Okay, so this is all about one experiment, that is how to interface light emitting diode to your Raspberry Pi. Okay, हे बघितलं आपण. आता हे लक्षात आलं, याच्याबद्दल काही शंका तुम्हाला ही मी प्रेझेंटेशन Moodle वर टाकून देते आज लगेचच, आणि ते तुम्ही लिहायचंय. ओके.
आणि डायग्राम जी काढणार आहात ना ती काय आता इमेज सारखी नका काढू, स्केच काढा फक्त साधं. पिना दाखवा, पिन नंबर दाखवा आणि त्या पिन नंबरला LED जोडलाय असं दाखवा तुम्ही. म्हणजे काही तसं हे नाही. GPIO 8 या 8 ला काय केलंय आपण रेजिस्टर जोडलाय, त्या ह्याचा लाईट एमिटिंग डायोडचा एनोड जोडलाय आणि त्याचा निगेटिव्ह ग्राउंड पिनला जोडलाय. म्हणजे जो काही पिन नंबर आहे त्याला गेलेला आहे ते बहुतेक तिथे 7 का काही आहे तर त्याला ते गेलेलं आहे. ओके, हा 6 नंबर, 6 नंबर आणि 8 नंबर एवढ्या या पिना या GPIO दाखवायचा, असं स्क्वेअर दाखवायचा, GPIO दाखवायचा आणि त्याच्या या 2 पिना दाखवायच्या 6 आणि 8 आणि तिथे LED जोडलेला दाखवायचा. ओके, LED इथे त्याचं कॅथोड, हे एनोड आणि मग इथे लाईट हे रेजिस्टर आणि बाकीचं जे मी इथे लिहून दिलंय ना तेच लिहायचंय. बाकी काही लिहायचं नाही आणि तुमच्या शीटवर लिहायचा आहे हा एक्सपेरिमेंट. ओके, आणि तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. जेव्हा आपली एक्झाम होईल ना तेव्हा हे एक्सप्लेन करायचं तुम्ही फक्त. ओके, ठीक आहे, आलं लक्षात? आता आपण काय करू, दुसऱ्या एक्सपेरिमेंटला जाऊ. कुठल्या शीटवर लिहायचंय मॅम? साध्या फुलस्केप वरती तुमच्याकडे जे असेल ते. ओके, एक मिनिट हा, मला दुसरा एक्सपेरिमेंट ओपन करू. शक्यतोवर तुम्हाला सगळं सिंपल ठेवायचा मी प्रयत्न केलाय. अवघड वाटू नये, पटकन प्रिपेअर करता यावं असं. मॅम कॉलेजमध्ये आपल्या रास्पबेरी पाय आहे का? हो, घेतलंय आपण आता सगळे किट्स येऊन पडले आणि लॉकडाऊन पडला असं झालं. घेतलंय आपण. आता ह्याचं टायटल वाचा बरं. वाचा, पटकन वाचा. युझिंग अ पुश बटन विथ रास्पबेरी पाय GPIO. म्हणजे इथे काय इंटरफेस करायचं आहे आपल्याला, पुश बटन इंटरफेस करायचं आहे. पुश बटन म्हणजे एकदा प्रेस केल्यावर ऑन होतं, पुन्हा प्रेस केल्यावर ऑफ होतं. अशा प्रकारचं जे बटन असतं त्याला काय म्हणतात, पुश बटन असं नाव आहे त्याला. ओके, मग हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी काय कॉम्पोनंट लागणार आहेत आपल्याला, रास्पबेरी पाय व्हर्शन कुठलं पण नवं असो किंवा रास्पबेरी पाय 0 असेल तरी चालेल. या दोन्हीसाठी पण रास्पबेरी पाय 0 चालू शकतं कारण अगदी सिंपल फंक्शन्स आहेत ते. ओके, आणि मग माऊस लागेल तुम्हाला, कीबोर्ड लागेल, डिस्प्ले लागेल. जर तुम्ही त्याच्यावरच प्रोग्रामिंग करत असणार तर तुमच्या कम्प्युटरला सुद्धा तुम्ही ते इंटरफेस करू शकता. ओके, ब्रेडबोर्ड आहे, त्याच्यानंतर जम्पर वायर्स आहेत, रेजिस्टर लागेल आणि पुश बटन स्विच लागेल. म्हणजे टच केल्यावरती टॅक्टाईल स्विचचा अर्थ काय, टच केल्यावर ऑन होतं म्हणून त्याला टॅक्टाईल असं नाव आहे. मल्टीमीटर जर व्होल्टेज तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मल्टीमीटरची गरज आहे. आता इथे काय केलेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला 1 2 3 4 5, 1 2 3 4, 4 नंबरला जोडलेलं आहे. ओके, याचे कनेक्शन्स कसे आहेत बघा. आता 2 पॉइंट मध्ये हा स्विच जोडलेला आहे. 2 पॉइंट मध्ये कुठले 2 पॉइंट्स इथे वापरलेले आहेत, 8 नंबर आणि 1 नंबर. ओके, 10 नंबर, सॉरी हा 10 नंबर आहे. 10 नंबर आणि 1 नंबर या 2 जनरल पर्पज इनपुट आउटपुट मध्ये तुमचा काय केलेलं आहे, पुश बटन. हे असं पुश बटन असतं.
पुश बटन जोडलेलं आहे. ओके, एक टर्मिनल त्याचं पिन नंबर 10 ला दिलं, दुसरं टर्मिनल करंट लिमिटिंग रेजिस्टरला दिलं आणि मग करंट लिमिटिंग रेजिस्टर थ्रू हे पिन नंबर 1 ला दिलं. तर अशा ह्या 2 पिनांना हे जोडलेले आहे. असे तुमचे कनेक्शन्स आहेत. तर हे कनेक्शनची डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. आता इथे प्रोग्राम आपल्याला काय करायचंय बघा, की पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, पूर्वीसारखंच की लायब्ररी इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्ट रास्पबेरी पाय .gpio as GPIO. ओके, म्हणजे इथून पुढे तुम्हाला ज्या वेळेस GPIO ही टर्म वापरायची असेल तर RPI.GPIO अशी न वापरता फक्त GPIO असं तुम्ही वापरू शकताय. म्हणून हे आपल्याला असं लिहिणं पण गरजेचं असतं, इम्पोर्ट RPI.GPIO as GPIO. ओके, तर इम्पोर्ट करणं पण जरुरी आहे आणि ह्या टर्म अख्ख्या टर्मसाठी एक टर्म असाइन करणं हे पण जरुरी आहे. ओके, काही वॉर्निंग असेल तर इग्नोर करा असं इथे लिहिलेलं आहे. ते सुरुवातीला प्रत्येक प्रोग्रामच्या सुरुवातीला तुम्हाला करावं लागतं. GPIO.set warning into bracket false. नंतर मगाशी जसं केलं होतं तसाच मोड सेट करायचा आहे तुम्हाला फिजिकल पिन नंबरिंग साठी. GPIO.set mode ब्रॅकेट मध्ये GPIO.board, म्हणजे जो कोणताही बोर्ड तुम्ही वापरता आहात त्या बोर्डचे पिन कनेक्शन इथे त्याने रेफर केले पाहिजे. त्याकरता हा सेट मोड आपल्याला करावा लागतो. आता पुढे काय केलेलं आहे बघा तुमचं, पुढे असं केलेलं आहे GPIO.setup. आता कुठला सेटअप केलाय, पिन नंबर 10 चा. ओके, तर पिन नंबर 10 हे काय म्हणून वापरलंय बघा, इनपुट पिन म्हणून वापरली आहे. LED मध्ये ती काय वापरली होती, आउटपुट पिन म्हणून वापरली होती, कारण त्या पिनला तुमचा कम्प्युटर हा लॉजिक व्हॅल्यू सेंड करत होता. आता इथे काय होणार आहे की युजरने बटन प्रेस केल्यावरती त्या पिनला काय लॉजिक व्हॅल्यू आली आहे ही तुमच्या कम्प्युटरने रीड करायची आहे. मग रीड करायची आहे म्हणजे ती पिन तुम्ही इनपुट पिन म्हणून सेट करायची आहे. मग इनपुट पिन म्हणून सेट करण्यासाठी 10,GPIO.in हे इथे लिहायचंय आपल्याला. इनपुट पोर्ट म्हणून तो सेटअप केलाय. आणि मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा, पुल अप डाऊन इज इक्वल टू GPIO.पुल डाऊन, म्हणजे इनिशियल व्हॅल्यू सेट करतोय आपण आणि इनिशियल व्हॅल्यू ही ऑफ व्हॅल्यू सेट करायची आहे. आणि ऑफ व्हॅल्यू सेट करण्यासाठी PUD_down हे तुम्हाला तिथे वापरायचं एक्सटेन्शन, PUD_down. याचा अर्थ काय आहे की पुल अप डाऊन हे डाऊन कंडिशन म्हणजे ऑफ कंडिशन मध्ये आहे. ओके, द पुल अप डाऊन पॅरामीटर इन द GPIO.setup call tells the Raspberry Pi which state the pin should be in. Okay, when there is nothing connected to the pin. So this is important since we want our program to read a low state when the button is not pushed and high state when the button is pushed. एवढंच आपल्याला रीड करायचंय. म्हणजे सुरुवातीला इनिशियलाइज करणार तेव्हा त्याने लॉजिक 0 रीड केलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही बटन पुश करणार तेव्हा त्याने लॉजिक 1 रीड केलं पाहिजे. म्हणजे लॉजिक 1 विल बी सेन्स्ड ॲज अ button push. Okay, it can be sensed as a button push. Okay, so with such a port initialized, what we can do, we can write a code that continuously reads the port and outputs the message. Okay, so when the button is pressed. Okay, so that is what we are going to write in the code next. So here for